जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसला पहाटे 4च्या दरम्यान भीषण असा अपघात झाला। भरधाव खासगी बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट दरीत कोसळली। साधारणपणे 150 ते 200 फूट खोल दरीत ही बस कोसळली। या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक जण जखमी आहेत। जखमींपैकी 20 जणांची प्रकृती गंभीर आहे। या सगळ्या जखमींवर खोपोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले। घटनास्थळाची पाहणी केली, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। जे बचाव पथक होतं त्यांच्याशीही संवाद साधला आणि त्यानंतर रुग्णालयात जाऊन रुग्णालयात जखमींचीही विचारपूस केली। अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना जखमींना दिल्या। जखमींच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या आहेत की त्यांना सगळा खर्च सरकार करेल आणि त्यांना लवकरात लवकर बरं केलं जाईल। वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। तसंच अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शिंदेंनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले, तिथे त्यांनी जखमींची विचारपूस सुद्धा केली। रायगडचे पालकमंत्री उदय सामंत सुद्धा त्यांच्यासोबत होते। घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रमोद, साधारणपणे 150हून अधिक फूट खोल दरीत ही बस कोसळली, 13 जणांचा मृत्यू झालाय आणि अजून काही जखमी आहेत ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आपण घटनास्थळी पोहोचल्यानंतर काय वातावरण आहे, काय आजूबाजूला आपल्याला दिसतंय, कसा हा अपघात झाला असावा, गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याचं दिसतंय? हो, नक्कीच आपण बघत असाल ज्या ठिकाणी अपघात झाला, ज्या ठिकाणी बस दरीमध्ये 200 फूट दरीमध्ये कोसळली, त्या 200 फूट दरीमध्ये माझा कॅमेरामॅन जो आहे संदीप पवार याच्यासह मी स्वतः या 200 फूट दरीमध्ये खाली उतरलोय आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय की अपघाताची भीषणता किती भयानक अशा प्रकारची आहे। पहाटे 4चा हा अपघात आहे। अपघात जो ज्या वेळेला झाला त्या 1-2 तास अगोदर जो वाहन चालक होता त्या वाहन चालकाला बसमधल्या मुलांनी समजवण्याचा प्रयत्न केला की वाहन हळू चालवा, मात्र त्यांनी हळू चालवण्याचा प्रयत्न केला नाही आणि ज्या ठिकाणी ही बस कोलंडत खाली 200 फूट दरीमध्ये आली त्या ठिकाणी अत्यंत भयानक अशा स्वरूपाचं वळण आहे आणि त्या वळणावर त्याचं पूर्णपणे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही अपघात पूर्णपणे 200 फूट दरीमध्ये खाली कोसळली। बसचा पूर्णपणे चेंदा मेंदा झालेला आहे, एकही वस्तू शिल्लक नाहीये जी दाखवू शकतो। पूर्णपणे चक्काचूर आहे। त्यातले काही जे साहित्य आहेत, ज्या झांज पथक जे घेऊन मुलं निघाली होती गोरेगाववरून पिंपरी चिंचवडला, ती झांज पथकाचे काही साहित्य या ठिकाणी पडलेले आहेत, तेही एकही वस्तू शिल्लक नाही। काही मुलांचे कपडे आहेत, जॅकेट्स आहेत, बुटा आहेत, चपला आहेत, हे बघून अत्यंत वेदना होत आहेत। अशा प्रकारचा अपघात सुदैवानं दुर्दैवानं कोणावर होऊ नये। गाढ झोपेमध्ये असलेल्या मुलांवर हा अक्षरशः दुर्दैवी अशा प्रकारचा घाला आहे। उपचार सुरू आहेत, एमजीएम आणि खोपोली या दोन्ही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र 13 जणांचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला। त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे काही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होते, त्यांचे काही मित्र होते आजूबाजूच्या वस्तीतले, त्यांनी सांगितलंय की वर घेऊन जाताना अक्षरशः काही मुलांनी रस्त्यामध्येच आपलं प्राण सोडलं। हे अत्यंत खरंच दुर्दैवी घटना आहे। हे विचार न करण्यासारखी अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे गाढ झोपेमध्ये काळाचा घाला आला आणि 15 ते 20 वयोगटातील जवळपास 14 मुलं ही दुर्दैवी मृत्यू झाली। प्रमोद, आपण दृश्यांमध्ये जे दिसतंय ते भयानकच आहे, कारण अक्षरशः गाडीचा एकाच बाजूचा भाग दिसतोय, दुसरा तर कदाचित पूर्णपणे तुटलाय, चेंदामेंदा झालाय त्या गाडीचा। एक अशी बाब समोर येते आहे प्रमोद की हा जुना रस्ता आहे जो अशाच वळणांमुळे, धोकादायक वळणांमुळे बंद करण्यात आलेला होता। काही 2 खोपोलीच्या मुलांना उतरायचं होतं म्हणून या रस्त्याने याने गाडी काढली या चालकाविषयी काही कळलंय? तो वाचू शकलाय या अपघातात? काय घडलंय? करेक्ट आपल्याला प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे आणि आपण बघत असाल हे रॉंग साइड आहे। ज्या ठिकाणावरून जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर ही साइड उतरण्यासाठी नाहीये, हे रॉंग साइड आहे। या रॉंग साइडने त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी आलेली आहे। चालकाविषयी म्हणाल तर चालक ही दुर्दैवी मृत्युमुखी पडलेला आहे, चालकाचाही मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। मात्र चालकाने जर थोडीशी दक्षता बाळगली असती, मुलांनी त्यांना इन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गाडी हळू चालवा, जर त्यांनी ती दक्षता बाळगण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सुदैवाने हे संपूर्ण जीव हे वाचू शकले असते। मात्र रॉंग साइडने आले आणि त्याच्यानंतर
चालकाला झालेली अतिघाई या संपूर्ण दोन्ही गोष्टींचा मिलाप म्हणून काय या 15 ते 20 वयोगटातील तरुणांवर हा अक्षरशः काळाचा घाला आहे। दृश्यांमध्ये आपण बघत असाल ही बस जी समोर आपण बघत असाल याचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। एक पार्ट शिल्लक नाहीये या बसचा जे आम्ही तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवू शकेल। बस मधले काही पार्ट्स आहेत, हलक्या हलक्या ज्या गोष्टी आहेत त्याही वाचलेल्या नाहीयेत, त्यांचाही चक्काचूर झालेला आहे। त्यामुळे रॉंग साईडने येणाऱ्या या बसचा अत्यंत भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आहे। खरं अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। प्रमोद, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अधिक माहितीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रायगड जिल्ह्यातील बोरघाटाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झालाय। या अपघातग्रस्त ठिकाणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। यावेळी त्यांनी बचाव पथकाशी संवाद सुद्धा साधला। एका वेळेला घटनास्थळाची दृश्य सुद्धा आपल्याला दिसतील आणि दुसरीकडे आपल्याला दिसतंय रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले। दोन्ही रुग्णालयांमध्ये जिथे जिथे ॲडमिट केलेलं आहे रुग्णांना तिथे तिथे जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केलेली आहे। नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आत्ता त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही दृश्य, काही छायाचित्र आपण बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका बाजूला घटनास्थळी गेले आणि दुसरीकडे रुग्णांची विचारपूस। आता ही घटनास्थळाची दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी गेले, तिथे बचाव पथकाशी त्यांनी संवाद साधला आणि दुसरीकडे जखमींची विचारपूस सुद्धा केली दोन्ही रुग्णालयांमध्ये जाऊन। एमजीएम हॉस्पिटलमध्ये जाऊन जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली आहे, त्यांना भेटलो आहे आणि संबंधित डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जे पेशंट जे रुग्ण जखमी आहेत त्यांच्यावर उत्तमातला उत्तम उपाय त्यांची ट्रीटमेंट करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे उपचार सुरू आहेत। काही लोक आयसीयूत आहेत, त्यांचाही उपचार सुरू आहे आणि काही जे बरे होते किरकोळ त्यांना घरी सोडलेलं आहे। जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय झालेला आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल। आणि खरं म्हणजे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी या ठिकाणी स्पॉटवर मुद्दाम आलेलो आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत हे कसे करावे लागतील या बाबतीत देखील मी नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी, MSRDC यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल। त्यांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारचा देखील निर्णय शासनाने घेतलेला आहे। खोपोलीत पहाटेच्या दरम्यान खासगी बसचा अपघात झाला आणि या अपघातात गोरेगावच्या झांज पथकातील तरुणांची स्वप्न झोपेतच भंगली। आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हे पथक पुण्यात आपली कला सादर करण्याकरता गेलेलं होतं। पुण्यातील कार्यक्रमानंतर या सगळ्यांनी घरची वाट धरली खरी, मात्र त्यांच्या ध्यानीमनीही नसताना बस चालकाच्या चुकीमुळे या तरुणांचा नाहक बळी गेलाय। 16 ते 23 वर्ष वयोगटातले हे सगळे तरुण होते, उत्साहात पुण्याला गेलेले होते, पण त्यांच्या या उत्साहावर काळानं घाला घातला। हे ढोलताशा पथक होतं। या ढोलताशा पथकाचा कार्यक्रम होता पुण्यामध्ये। तो कार्यक्रम आटोपून ते रात्री साधारण 12:30-1च्या दरम्यान निघाले। खोपोली मार्गे ते येत असताना त्यांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली। 13 ते 14 जणांचा मृत्यू झाला। बाकीचे सगळेच्या सगळे जखमी आहेत। या जखमींवर खोपोलीच्या आणि MGM अशा 2 रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयामध्ये गेले, तिथे त्यांनी जखमींची विचारपूस केली। ती दृश्यही आता आपण बघतोय।
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या बसला अपघात झाला आणि ती बस दरीत कोसळली। या भीषण अपघातात गोरेगावातील बाजीप्रभू ढोलताशा पथकातील 12 जणांचा मृत्यू झालाय तर 25हून अधिक जण जखमी झालेत। या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। पुण्यातील कार्यक्रम आटपून गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट मुंबईच्या दिशेने खासगी बसमधून परत येत होतं। हे सर्वजण साखर झोपेत असताना लोणावळ्याजवळच्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट बस 150 फूट खोल दरीत जाऊन कोसळली। ही बस दरीत इतक्या जोरात आदळली की या बसचे सीट, छत मधला भाग पूर्णपणे वेगळं झालं। इतक्या उंचावरून बस खाली पडल्यामुळे अनेकांना जबर मार लागला होता। जखमी झालेल्या प्रवाशांचा मदतीसाठी आक्रोश सुरू होता। ही दुर्घटना झाल्याचं समजताच स्थानिक ट्रेकर्स, हायकर्स ग्रुप हे तातडीनं मदतीला धावून आले। बस ही खोल दरीत असल्यामुळे तिथपर्यंत रुग्णवाहिका किंवा इतर कोणतंही वाहन पोहोचणं शक्य नाही। त्यामुळे हायकर्स ग्रुपचे सदस्य हे दोरखंडांना स्ट्रेचर्स बांधून जखमी अवस्थेतील प्रवाशांना दरीतून बाहेर काढत होते। हा जो स्पॉट आहे जिथून गाडी खाली पडलेली आहे त्या ठिकाणून ही नो एंट्री आहे। या ठिकाणून कुठल्याही वाहनाला येण्याचा हा रस्ता नाही आहे, परंतु शॉर्टकट वापरण्यासाठी किंवा लवकर ह्याच्यामध्ये पोहोचण्यासाठी ह्याचा वापर केला जातो। हे डिसेंडिंग ही एरिया फार रिस्की आहे म्हणूनच बंद केली होती। या ठिकाणी त्या ड्रायव्हरनी या ठिकाणी फार रिस्क घेऊन गाडी उतरवली आणि अशा बसच्या अपघात हा जवळ 5 ते 6 अपघात झालेले आहेत, त्याच्यात हा मेजर अपघात आहे। या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देश दिले। त्याचप्रमाणे रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल। या भीषण अपघातामुळे गोरेगावकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला। आणि गुडम, न्यूज 18 लोकमत, खोपोली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री मुंबईत येत आहेत। या दौऱ्यात शहा निवडणुकांच्या तयारीकरता विशेष बैठक घेणार आहेत। आगामी निवडणुकांच्या रणनीतीसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा ते आढावा घेणार आहेत। संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ते चर्चा करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुकाणू समिती सदस्यांचीही स्वतंत्रपणे बैठक होणार आहे। तसंच रविवारी अमित शहा यांच्या हस्ते खारघरमधील सेंट्रल मैदानावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे। महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा उद्या नागपूरमध्ये होतीये। शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होतीये। या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याची माहिती आहे। खासदार संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत। उद्याच्या सभेच्या तयारीचा आढावा संजय राऊत घेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची भेट घेतली। भाजपच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या मवियाच्या वज्रमूठ सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अटी आणि शर्थींसह होणाऱ्या या सभेकडे म्हणूनच लक्ष लागलंय की कुठलाही नियमभंग होऊ नये आणि ही मवियाची सभा पार पडावी। नागपूरच्या वज्रमूठ सभेसाठी जी तयारी सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार हे सभेच्या ठिकाणी आलेत। काय सांगाल, किती लोक येतील, तयारी कशी झाली आहे तुमची, किती लोकांची साधारण तुमची अपेक्षा आहे आणि मूळ खुर्च्या किती लोकांच्या असतील? कारण भाजपकडून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। क्षमता जी आहे तुमची लोक गोळा करण्याची त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं की आणखी जागा छोटी छोटी केली जाते? असं आहे काय, जो असं म्हणतात ना की ज्यांना तक्रार करायची आहे त्यांनी तक्रार तो करणारच। भारतीय जनता पक्षाची नेते या महाविकास आघाडीच्या सभेला चांगली सभा, मोठी सभा म्हणतीलच कसे? म्हणूच शकत नाहीत, कारण याला सुद्धा मोठेपणा लागतो। कोत्या प्रवृत्तीची काही मंडळी असतात
ती सातत्यानं तशा प्रकारचं बोट हे दाखवत असतात। आज इथे 40-50 खुर्च्या लावले, त्याबरोबरच तीनही बाजूनं लोक उद्या तुम्हाला रस्ते इतके जाम दिसतील की ते जागा कमीच पडेल। संभाजीनगरच्या सभेपेक्षा ही सभा तसोबरही कमी होणार नाही, हे जनता दिसेल इकडे। त्यावेळेस हे आरोप करणाऱ्याचे तोंड बंद होतील आणि तेच त्याला उत्तर असणार आहे। पावसाची थोडीशी शक्यता वाटते। आज सकाळपासून ढगाळ हवामान आहे, उद्याही ती शक्यता सांगण्यात आली आहे हवामान विभागाकडून। त्या संदर्भात काही तुमची तयारी आहे का? कारण पावसाच्या चर्चेनं बरीच लोक पावसातही येतील, पावसातही भिजतील, कारण या सरकारने 10 महिन्यामध्ये जी उष्णतेची लाट जनतेला चटक्या रूपाने दिली आहे, तर लोकांना आता थोडासा थंडावाच पाहिजे आणि तो थंडावा, तो गारवा महाविकास आघाडी देऊ शकेल हा विश्वास आता लोकांमध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। बातमी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे, पण हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित आहे। कर्नाटकमध्ये शरद पवार 5 ते 6 सभा घेणार असल्याची माहिती मिळते। अलग अब सेपरेट अकेला लड़ेगा, सो अकेले लड़ा की दिक्कत है। बीजेपी वाला कम से कम एक 5-6 प्रेजेंट एमएलए मेरा साथ में बात कर रहे हैं, इधर आने के लिए कोशिश कर रहे हैं। आज वही है, साहब का पास बात करने के लिए मैं मीटिंग मेरा हुआ था, ठीक है, साहब भी ग्रीन सिग्नल दिया, ठीक है आप करो बोला, इसलिए मैं करने के लिए आया। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सभासद म्हणून बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे। जवाहर एज्युकेशन सोसायटीची 34 सभासदांसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली। त्यामुळे भगवानगडावरील मनोमिलनानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या संस्थेवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। 900 कोटींच्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी तक्रार देण्याकरता किरीट सोमय्या MHB पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत। बोरिवलीतील कांदरपाडा जमीन घोटाळ्या प्रकरणी मुंबई पालिका आणि अल्पेश अजमेरा यांच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्याकरता सोमय्या पोलीस ठाण्यात पोहोचलेत। सोमय्यांसोबत आमदार मनीषा चौधरी, अमित मेहता यांच्यासह अनेक जण बसून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुंडलकर यांच्याशी संवाद साधत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर न गेल्यामुळे भाजपने त्यांच्यावर निशाणा साधलाय। शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांच्या मनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समाजाबद्दल द्वेष काल पुन्हा एकदा दिसून आला असं ट्विट त्यांनी केलंय। ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन आणि महापरिनिर्वाण दिनी कधीही श्रद्धांजली वाहिली नाही, तर मुख्यमंत्री असताना औपचारिकता म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं असा टोलाही त्यांनी लगावला। अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वेगवेगळ्या घडामोडी आपण बघतोय। खोपोलीमध्ये जो काही अपघात झालाय त्याच्याविषयीचे काही अपडेट्स येत आहेत। हा अपघात पहाटे 4च्या दरम्यान झाला। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसला हा अपघात झाला, जिथे आमचे प्रतिनिधी आता पोहोचले। ज्या दरीमध्ये कोसळलेली बस आहे तिथे ते उतरलेले आहेत। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसला 4च्या सुमारामध्ये काळाचा घाला घातला। भरधाव खासगी बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने ही बस थेट दरीत कोसळली। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय। या अपघातात 8 वर्षाच्या वीर मांडवकरचाही मृत्यू झालेला आहे। वीरला ढोल वाजवण्याचा छंद होता, मात्र पुण्याहून परतत असताना या अपघातात त्याचाही मृत्यू झालेला आहे। आता
काल जिथे हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाची दृश्य आहेत आणि वीर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. तोही ढोल वाजवत होता. या ढोल पथकामध्ये तो सहभागी होता. दुर्दैवी अंत झालाय त्याचा. वीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. आई वडिलांचं वीरला एका मोठा व्यक्ती बनवण्याचं स्वप्न होतं, पण ते आता अपूर्ण राहिलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. वीरचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. कालच्या कार्यक्रमाची ही दृश्य आहेत, हे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये वीर आपल्याला ढोल वाजवताना दिसतोय. ढोल वाजवायला त्याला खूप आवडत होतं, त्यामुळे तो या पथकाबरोबर गेलेला होता त्या कार्यक्रमाला पुण्याच्या. तिथून परतत असताना या ढोलताशा पथकावर काळानं घाला घातलाय. हा चिमुकला वीर, 8 वर्षाचा चिमुकला वीर, त्याचाही मृत्यू झालाय. आता दुसरीला होता. काय नाव होतं? वीर कमलेश मांडवकर. पुण्यात कशासाठी गेलो होतो? पुण्यात जयभीम जयंतीचे काहीतरी वादन होतं त्यांचं, त्याच्यासाठी गेले होते. वाजून झालं, त्यांचं वाजून वगैरे झालं, जेवण वगैरे झालं. त्यानंतर 12च्या आसपास काय ते निघाले. नंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला होता त्यांच्याशी की आम्ही आता थोड्या वेळाने निघणार आहे करून. त्याच्यानंतर मग सकाळी आम्हाला ही खबर आली. त्याने आम्हाला व्हिडिओ कॉल पण केला, व्हिडिओ पण पाठवला आणि तिथे वाजवतोय करून. तुम्हाला कधी कळालं काय? ते आम्हाला सकाळी समजलं. त्याने चांगला व्हिडिओ पाठवला आम्हाला की बघा आम्ही वाजवतो. फोटो पाठवला, त्याने व्हिडिओ पाठवला होता. कुठल्या शाळेत कितवीत होता? आता दुसरीला होता. काय नाव होतं? वीर कमलेश मांडवकर. राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान वाढलेलं असताना आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबत नाहीये असं चित्र आहे. त्यात हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्येही गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता नापिकीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाच्या चिंता वाढल्यात या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे. वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात देण्यात आलेला आहे. या सगळ्या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या भागातही पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलढाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यवतमाळच्या घाटंजी आणि आर्णी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. काही घरांवरील छपरं देखील उडून गेलेली आहेत. सातारा शहर आणि ग्रामीण भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा बघायला मिळाला. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडवून दिली. तर सांगलीच्या जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज कोसळून एक शेतकरी आणि 2 म्हशींचा मृत्यू झालाय. म्हशींना माळरानावर चरण्याकरता घेऊन जाताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर, यवतमाळ, सातारा, सांगली इथली दृश्य. पुढची बातमी परभणी जिल्ह्यातली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसलाय. पूर्णा तालुक्यात आंबा बागेचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे फळबाग आणि फळगळ झाली असून आंब्याच्या झाडांची जवळपास 30 ते 35% फळं गळून पडलेली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. मेळघाटाला कुपोषणाचा विळखा बसला असून गेल्या 10 महिन्यात 157 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या 10 महिन्यांमध्ये 157 बालमृत्यू आणि 71 उपजत मृत्यू झाल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे घरी मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 87 इतकी आहे. लाखो रुपये खर्च करून बालमृत्यू थांबत नसल्यानं हा चिंतेचा विषय बनलाय.
तर डॉक्टरांच्याकडून जी तात्काळ आणि वेळीच सेवा मिळायला पाहिजे ती मिळत नाही. मेळघाटमध्ये आता मोठ्या प्रमाणात सामुदायिक आरोग्य अधिकारी आहेत, भरारी वैद्यकीय अधिकारी आहेत. तर मनुष्यबळ फार सुंदर मनुष्यबळ आहे आणि अजूनही ते अतिशय प्रामाणिकपणे समन्वयातून जर ते काम केले तर बालमृत्यू निश्चितपणे कमी होऊ शकतात. लहान वयात मुलींचे लग्न होतात, मुलांमधलं अंतर कमी असतं, काही अंधश्रद्धा पण असतात आणि त्यामुळं ज्या कुपोषणाचे मृत्यूचं प्रमाण 8,000 9,000 एका वर्षी राहायचं ते 170वर जरी आलं तरी पण कुपोषणाने मृत्यू होणं हे योग्य नाही. तर या सर्व बाबी मी निश्चितपणे आरोग्यमंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी काय काय अजून उपाययोजना केलेल्या आहे त्याची सुद्धा माहिती घेईल. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथल्या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंडचा कचरा काढण्यात येतोय, मात्र यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. जामनेर नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला, पण कचऱ्याचं कसलंच व्यवस्थापन होत नसल्याची ओरड स्थानिक करतायत. इथून येताना जाताना त्रास होतो, डोळ्यामध्ये धुक्कळ जातो आणि समोर काही दिसत नाही वाहन आलं की. याचा त्रास आहे. हे त्यांनी इथून विल्हेवाट लावायची याची तिकडे टाकायचं कुठंतरी, कारण याच्यामुळे त्रास होत आहे लोकांना. बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बाजारपेठेत कांद्याला सर्वाधिक 1300 रुपये दर मिळाला असून लासलगावसह इतर बाजारपेठेत सरासरी 700 रुपये दर मिळतोय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा आवक वाढली आहे, त्यामुळे हरभऱ्याचे बाजारभाव दबावात आहेत आणि हरभऱ्याला सरासरी 4600 रुपये दर मिळतोय. राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा अधिक झाली, मात्र दर दबावातच आहेत. सोयाबीनला 5000 ते 5100 रुपयांचा सरासरी दर मिळालाय. सोलापूरच्या बार्शीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्राचा विमा कंपनीकडून सर्व्हे करत असताना त्यात बदल करण्यात आला आणि त्या विरोधात पांगरीमध्ये शिवाजी गोडसेंनी आंदोलन केलं. बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत ऊसतोड मजुरांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम जिल्हा प्रशासनानं हाती घेतला. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भाळवणी गावामध्ये या ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापुरात गारपिटीची शक्यता आहे. कोल्हापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि शहर आणि ग्रामीण भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. यवतमाळच्या घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि पावसामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला, तर काही घरांवरचं छप्पर उडालं. सातारा शहर आणि ग्रामीण भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आणि अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. सांगलीच्या जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज कोसळून एक शेतकरी आणि 2 म्हशींचा मृत्यू झाला. म्हशींना माळरानावरती चरण्यासाठी घेऊन जाताना हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होते. चंद्रपुरात शुक्रवारी 43.2°C इतक्या तापमानाची नोंद झाली. जागतिक स्तरावरती चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलंय. एरवी दिवसभर धावत असणारं शहर दुपारच्या वेळी ओस पडतंय. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती खासगी बसला पहाटे 4च्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव खासगी बसवरचं ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानं ही बस थेट दरीमध्ये कोसळली आणि या अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गंगापूरमधील गाजगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच असून तिथला कारभार सरपंच पती पाहतायत. बनावट स्वाक्षऱ्या आणि ग्रामपंचायतीचा शिक्का. सर्व कारभार सरपंच पती हे माजी पोलीस उपनिरीक्षक असून ते पाहतायत आणि तक्रारदार सचिन पाटेकर, योगेश पाटेकर यांनी सरपंच पती तुळशीराम धुमाळ यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे. रत्नागिरीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरती भरधाव जीप चालवत पर्यटकांना स्टंटबाजी केली. समुद्र किनाऱ्यावरती बेशिस्त भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्या पर्यटकांवरती आवर घालण्याची गरज आहे, त्यामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय.
ऐन लग्नासराई सोन्याची दरवाढ सुरूच आहे. सोनं 600 रुपयांनी महागलं असून सोन्याचे दर 61,800 रुपये उच्चांकी पातळीवरती पोहोचले. गोंदिया बल्लारशा मार्गावरील रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडले. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगलाच त्रास सहन करावा लागतोय. या रेल्वे मार्गावरती मालगाड्यांची संख्या वाढली आणि याचा फटका मात्र प्रवासी गाड्यांना बसतोय. नवीन शैक्षणिक धोरणात तासिकांच्या कालावधीत बदल करण्यात आला आणि यानुसार माध्यमिक शाळेत 40 तर 9वी नंतरच्या वर्गामध्ये 50 मिनिटांची तासिका असणार आहे. तर शनिवारी अर्धा दिवस शाळा भरेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार ऑनलाईन उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोलापूरच्या नांदेड येथील आयजीएम कंपनी टोलनाका विरोधात टोल बंद आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी स्थानिकांनी कंपनीकडे मागणी केली होती आणि कंपनीकडून आश्वासन पूर्ण न केलं गेल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी बैठक बोलावली आहे. कोकणातील सभेच्या तयारीसह आगामी निवडणुकांबाबत चर्चा होईल. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानिमित्तानं महाराष्ट्र शेजारील राज्यांमध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्ष विस्तार केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये येत आहेत. आगामी निवडणुकांच्या रणनीतीसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा ते आढावा घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर चर्चा करणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठक देखील होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या ठिकाणाची मुख्य व्यासपीठावरती जाऊन पाहणी केली. नवी मुंबईच्या खारघर इथे रविवारी महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुलेटिनमध्ये परत एकदा स्वागत. बातमी आहे हिंगोलीतून. हिंगोलीच्या वसमतमध्ये एका दिवसात तब्बल 500 रुपयांनी हळदीच्या दरात घसरण झाली आहे. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यामध्ये परवा मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रति क्विंटल 7,400 पर्यंत उच्च दर देखील मिळाला होता. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र हळदीच्या दरात तब्बल 500 रुपयांपर्यंतची घसरण झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घेतलं जातं. यंदा अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलामुळे हळदीच्या उत्पन्नात घट झालेली आहे. रविवारी हार्बर मार्गावर घेण्यात येणारा रेल्वेचा नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे. रविवारी खारघर इथल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत आणि त्यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाकरता राज्यभरातून हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कोणतीही अडचण होऊ नये, गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर रेल्वेनं रविवारचा नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाकरता येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेनं व्यवस्थित प्रवास करता येणार आहे. पुढची बातमी. श्री काळभैरवनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झालेली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. ही बीडमधली दृश्य आपण बघतोय. छबिना आणि पालखीची सवाद्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे. दौंडमधली ही यात्रा आहे. खरं तर दौंडमध्ये श्री काळभैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक पाटीलवाड्यात आरती करत देवजन्माचा सोहळा पार पडला. यावेळी देवाचा छबिना आणि पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यामध्ये गावकरी आणि यात्रेकरूंनी मोठी गर्दी केली होती. तसंच परंपरेप्रमाणे मारुती मंदिराच्या प्रांगणात इनामी कुस्त्यांचा फड देखील आयोजित करण्यात आला होता. बारामतीचं ग्रामदैवत असलेल्या हजरत पीर चांदशाह वली बाबांचा उरूस ज्याला सुरुवात झालेली आहे. हा उरूस हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो. मानकऱ्यांच्या हस्ते संदल लेपन कार्यक्रम केला जातो. शुक्रवारी मुख्य नैवेद्याचा कार्यक्रम असतो. तो पार पडल्यावर आज वाघ्या मुरळीचा कार्यक्रम आहे. कुस्त्यांचा आखाडा सुद्धा भरवला जाणार आहे. साई भक्तांकरता महत्त्वाची बातमी आहे. शिर्डीत साई भक्तांकरता उभारण्यात आलेलं भव्य दर्शनरांग कॉम्प्लेक्स जे आता आपण बघतोय हे दर्शनरांग कॉम्प्लेक्स आहे. कोट्यवधी खर्चून उरलेल्या उभारलेल्या वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्समुळे तासनतास दर्शन रांगेत उभं राहावं लागणाऱ्यांना
मोठाच दिलासा मिळणार आहे. मात्र 6 महिन्यांपूर्वीच दर्शन कॉम्प्लेक्स काम पूर्ण झालेलं असूनही अजून उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नाहीये. उद्घाटनाकरता पंतप्रधानांची तारीख मिळत नसल्यानं उद्घाटन लालफितीत अडकलेलं आहे. 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं शिर्डीतील दर्शन कॉम्प्लेक्स खरं तर 6 महिन्यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. मात्र या दर्शन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन लाल फितीमध्ये अडकलेलं दिसतंय. आता मी दर्शन कॉम्प्लेक्सच्या समोर आहे आणि आपण जर बघितलं तर हजारो भाविकांना या दर्शन कॉम्प्लेक्समध्ये बसता येणार आहे. वातानुकूलित हे सगळं दर्शन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे. अतिशय अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेल्या या दर्शन रांगेमध्ये साई भक्तांच्या सुरक्षेची, त्यांच्या दर्शनाची अतिशय चोख व्यवस्था या ठिकाणी असणार आहे. 6 महिन्यापूर्वी खरं तर हे पूर्ण झालेलं आहे. 112 कोटी रुपये खर्च करून या दर्शन कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. 6 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये हे दर्शन कॉम्प्लेक्स आहे. पंतप्रधान खरं तर मार्च महिन्यामध्ये येतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं होतं. मात्र आता एप्रिल महिना देखील उजाडला आणि अजूनही पंतप्रधानांची तारीख मिळालेली नाहीये. त्यामुळं आत्ता सुद्धा साई भक्तांना तासन तास जुन्या दर्शन रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागतंय. उष्णतेचा त्रास होतोय, उन्हामध्ये भटकावं लागतंय. त्यामुळं कुठेतरी हे लाल फितीमध्ये अडकलेले जे दर्शन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन आहे हे खरं तर करण्याची गरज आहे, जेणेकरून साई भक्तांना मोठा दिलासा मिळेल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. उन्हाळ्याच्या सुटीमुळे साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहे. देश विदेशातील साई भक्तांनी दर्शनाकरता रांगा लावल्या असून पर्यटन स्थळाबरोबरच धार्मिक ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे. साई मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर साई मंदिराच्या दर्शन रांगेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. येवला तालुक्यासह पंचक्रोशीत भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यानिमित्त भरगच्छ धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून भैरवनाथ उत्सव प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. या यात्रेच्या निमित्तानं नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं भाविक इथे येतात. यात्रा उत्सवाचे डोळ्याचं पारणं फिरणारे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहात. एक महत्त्वाची बातमी आहे. सुवर्णनगरीतून कारागिरांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे. जळगावमधील सुवर्ण कारागिरांची घरवापसी झाली आहे. सोनं महागल्यानं सोनं खरेदी घटली आहे. सोनं खरेदी नाही, त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोनं महागल्यानं सोन्याला खूप किंमत वाढली आणि सोन्याचे दागिने बनवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 25,000 कारागिरांपैकी अवघे 6 ते 7,000 कारागीर आता उरलेले आहेत. सोनं महागल्यानं सोनाला उठावच नाही. कलाकुसरीचे दागिने ज्याची खरेदीच प्रचंड कमी झाली आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.